या संघाची पूर्ण टीम आपण या व्यासपीठासमोर. चला बघूया सामन्याला सुरुवात होतोय. स्कोरर मात्र आज आयोजक स्कोरर आहेत. हा पहिला चेंडू बघा फक्त टायमिंग वा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. छत्रपती शिवाजी महाराज आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांकडे शक्ती कमी होती पण गमिनी कावा होता, युक्ती होती आणि आई जिजा मातेचा आशीर्वाद होते. त्यामुळे महाराजांनी भरपूर किल्ले जिंकले, भरपूर लढाया केल्या. अमावस्या पौर्णिमा पाहिल्या नाही आणि दादांचं आगमन झालं. त्यांना विनंती करते की आपण मंचावर स्थानपन्न व्हा. या साहेब पवन भोईर साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर स्थानपन्न व्हा. या साहेब या आपण मंचावर. तसेच शशिकांतजी भोईर, तुळशीरामजी भोईर यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. सामना आपण जवळून बघता पण मंचावर या. आपली शोभा मंचावर आहे, मंचाची शोभा वाढवा आपणास विनंती आहे आयोजकाच्या वतीने. हाँ भावेश भाई आ रहे स्कोरिंग में काफी बढ़िया है. अयो गॉगल देखिए कैसे चमचर उतर रही है. क्या कहना चाहेंगे इनके बारे में. 91 रन का टारगेट है हमारे एजीपी लाइव के कैमरामैन यानी कि बड़गा के 3 और कोपरोली का 1. अरे खुद के पलत्र में गेंद को रोकना चाहते थे लेकिन काफी बढ़िया परफॉर्मेंस. इस वक्त हमारे प्रेम सोनावने भी है, मैच का आनंद ले रहे हैं. हमारे मिन्नाथ पड़गेकर है, शंकुनाथ बुआ के सुपुत्र है. हमारे रमेश दादा भी मैच को देख रहे हैं, काफी नजदीक से देख रहे हैं. सब दर्शक सब मान्यवर इस मैच का मुकाबले का आनंद ले रहे हैं. जैसे जगह मिली वैसे बैठे दर्शक. कोई गाड़ी पे खड़ा है, कोई इधर उधर बैठा है, लेकिन काफी घमासान इस टूर्नामेंट का पड़गा प्रीमियर लीग. ये ऐसा नहीं लग रहा है मेरे को ये टूर्नामेंट यानी कि 2 लाख की लग रही है. ये ट्रॉफी देख के काफी बढ़िया आयोजन है, जबरदस्त. ओ यानी कि क्लिंग बोर्ड बीचली पिच क्लिंग यानी कि ऑफ स्टंप को उखाड़ के छोड़ा है. भगभगी भागोत्री ब्रह्मास्त्री ओम बरसा बोला घबरला फलंदाज बाद. बघा आणि आता मात्र संघर्षाची लढाई, अस्तित्वाची लढाई, शर्तीचे प्रयत्न कंबर कसावी लागेल, घाम घालावी लागेल, पसीना पसीना बहाना पडेगा. संदेश पाटिल ये निखिल है और उनके सामने गेंद गई सीमा रेखा के करीब. ये आया सबसे लंबा फाइनल क्षेत्र में आया 6 रन. कुल मिला के भाई दोनों काम कर रहे हैं. कभी व्हाट्सएप में चैटिंग कर रहे, कभी मिलेगी और इधर स्कोरिंग कर रहे. असे हस रहे देखो. आणि इथे मात्र कोण कोणाच्या नाक्यावर भेटेल बघूया. आणि सकाळपासून लवशेड भोईर यांची 4 व्हीलर आपण पाहतोय. फायनल क्षेत्राकडे पार्किंग केलेले आहे. स्कोर झालाय 15 ला निखिल भाई बराबर है का निखिल. मात्र टीम का 15 स्कोर 15 हो चुका है. 91 का टारगेट है यानी कि 30 गेंदे में 91 बनाने हैं. और पहली ओवर में मैंने कहा था कि अगर 2 ओवर में 40 आते तो ये रन हो सकते. तो पहले ओवर में आए हैं 15 और दूसरी गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज सोपान जोशी. सुरेश जोशीचा कोण आहे भाऊस का काकाचा मुलगा सोपान जोशी, सुरेश जोशी, भगवान मसे, मच्छिंद्र म्हात्रे बघा एकत्र फिरतात. आमचा फोटो पण घेतला त्याने बैलाजवळ उभा असताना. काय सेल्फी पाहूया. हरेश जरे पण आहे तिथे दुश्मन पक्षा. तर पाहूया सामना जबरदस्त सुरुवात, रंगाचा सुरुवात. इथे मात्र आमचा तिरंगा लहरत आहे. बघूया 26 तारखेला फडकेल.
क्वालिटी, क्लैरिटी और पर्सनालिटी भगवान बसे और मचिंद्र म्हात्रे, यानी कि दोनों की जोड़ी को कौन भूलेगा। और ये गुड नाइट देख, तमाशा देख, गेंद गई सीमा रेखा के करीब, आया 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 6 रन। आया, थांबा जरा डीजे मास्टर बघा। हा, आता आवाज वाढला, शेवटला आला ना आवाज वाढला, सकाळपासून कुथवला, आता आवाज वाढला। पाहूया, दमदार आयोजन आहे, आता कमी नका करू। बघूया पुन्हा एकदा सामना सुरुवात, पुढचा चेंडू 91 टार्गेट। भाई भाई स्कोर कितना हुआ? 23, यानी कि दूसरी ओर जा रही है। 5 ओवर का मुकाबला, इसके बाद 4 ओवर का मुकाबला होगा। इस गांव के काफी अच्छे खिलाड़ी है हरीश दरे। और ये देखो ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, गेंद ओ आणि झाल्यातून मासा निसटला, बॉक्स फाटला होता। आणि आता मात्र जीवनदान, जीवनदान इथे मात्र धावसंख्या 25। अजिंक्य भाई आलेत, पाहूया पुढचा चेंडू बघा, सन्मान आणि षटकार। जाऊ ओपनिंगला पण दोघ जोडीनं, देऊ धावांचा डोंगर विरुद्ध संघावर। पहिल्या ओव्हरला 15 आणि आता झालं टोटल 31। माझ्या गोलंदाजाने मात्र आपल्याला दिलेली कामगिरी बजावली नाही, फलंदाजाने मात्र चोख कामगिरी केली। मी म्हणालो होतो पहिल्या 2 ओव्हरला जर 40 धावा आल्या तर या धावा डिपेंड होऊ शकतात, बरोबर है महेश भाई? 91, इनकी काफी सालों का हमारे पास तजुर्बा है, अनुभव है। ये भी शॉर्ट पिच गेंद फाइन लेग दिशा में जाती हुई गेंद गई अराउंड द कारपेट। या अनिल टेमे सर का इशारा आया, वलप के है पंच इसको बुलंद किया है हम 3 दिन के लिए। निर्माण झाला पाहिजे। धावसंख्या 35 मध्ये तुम्ही सारखे उठून का जाता? 35 धावा, 91चा टार्गेट असताना दुसरं षटक प्रगतीपटावर, धावसंख्या 35। चेंडू चेंडू जमा करा स्वयंसेवक। पुढचा चेंडू या षटकातील बघा ना, आव देखा ना ताव देखा, बहुत तेजी से बल्ला घुमाया था, अगर गेंद बल्ले को टकरा दी ना तो सीधी एरोप्लेन। आने वाली गेंदें होगी मेरे ख्याल से राजेश भाई हमारे कहेंगे, पहले ओवर में आए थे 15, दूसरे ओवर में आए काफी, कुल मिला के 20, और 15 और 20 का टारगेट है, दोनों का समीकरण कहते हैं। 2 ओवर में रन जोटर पाए हैं टीम ने। 18 चेंडू 57 धावांची गरज, समीकरण पाहायला गेलं तर 18 चेंडू 57 धावांची गरज। इथे एक ब्रँडेड हेअरस्टाईल आणि जबरदस्त गोलमॅन सरांचं आगमन झालं, त्यांना विनंती करतोय। आणि आता मात्र 18 चेंडू 57 धावांची गरज असताना गोलंदाज कोण येतो बघूया। 5 षटकांचा सामना। दादांना विनंती असेल की आपण मंचावर स्थान बनवा। मनीष म्हात्रे संघाचे पॅकर, संघाचे पुरस्कर्ते पहिला पारितोषिक मान्यवर संतोष दादांचं आगमन झालं, त्यांना विनंती करतो की आपण संतोष कांबळे साहेबांचं आगमन झालं, त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आणि राहुल कांबळे साहेबांना सुद्धा विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे।
प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 30,000, द्वितीय पारितोषिक पाहतो आपण 15,000 असं पारितोषिक आहे. पण पारितोषिक कमी असलं त्याला महत्व नाही, स्पर्धा मात्र रंगतदार आहे. पाहूया. आणि मालिकावीर साठी ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल. हा अजिंक्य ही कशाला आहे अजिंक्य भाई? ये किसके लिए, सीरीज के लिए है क्या? ये बैट, ये बल्ला तेरा है क्या? मेरे को लगा सीरीज के लिए. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. फलंदाज बाद झालेत बघा. गोलंदाजाची इन ऍक्शन बघा आणि फलंदाजाची इन ऍक्शन बघा. जसा खांद्याचा वापर करतो भगवान वसे, गोलंदाजाचे ऍक्शन बघा जबरदस्त आहे. ऍक्शन रिप्ले बघा फक्त चेंडू टाकताना. असा कोण चेंडू टाकतो इंडियाचा मला सांगा, लगेच 200 रुपये बक्षीस. आओ घुमा के मारा है और गेंद गई, यानी कि आया चौवा. देखो हमारे साथ दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं और छोटे नन्हे मुन्ने खिलाड़ी जैसे पापा ने साइकिल लिए उसके ऊपर हाइट बढ़ाने के लिए दौड़ के आए हैं. सबका तहे दिल से शुक्रिया, तहे दिल से स्वागत. यानी कि देखो पड़गा प्रीमियर लीग के बैनर भी लग चुके हैं. हमारे बैनर के ऊपर कुछ काशीनाथ पाटिल सर है, विष्णु शेठ जोशी है, हमारे बालाराम पाटिल साहब है जिन्होंने काफी योगदान दिया इस टीम टूर्नामेंट के लिए. और हमारा ख्याल से 91 का टारगेट अभी तक कुल मिला के स्कोर हुआ है 39 39 हुआ है. इस ओवर की कुछ गेंदें शेष है. हालांकि कहा जाए तो काफी बढ़िया मुकाबला. शॉर्ट पिच गेंद थी, गेंद और बल्ले का और अंपायर का व्हाइट गेंद का इशारा अनिल टेम्बे सर, यानी कि प्रवीण टेम्बे के गांव के है, वल्लभ के भोलानाथ सेठ के गांव के है वल्लभ के. तो कहा जाए तो मेरे ख्याल से पंच काफी बढ़िया है, लेकिन अनिल टेम्बे वन मैन शो. और ये गेंद घुमा के मारा फाइनल की दिशा में, गेंद जाती है ब्लैक स्क्रीन को स्टर्च करने के लिए और अंपायर का इशारा आना जारी है. काफी बढ़िया फील्ड हो रही है इस वक्त. देखो निखिल मात्रे गेंद को छाए परछाए देखना चाहते हैं. हाँ दोन कर ले. आमच्या मान्यवरांना आज मात्र सकाळपासून पूर्ण स्टेज मात्र भरभराटून सोडलाय. हे पडगाचं प्रेम पाहायला मिळालंय बघा. पडगा प्रीमियर लीग, तिकडे पालेश्वरी प्रीमियर लीग, इकडे नेरा प्रीमियर लीग, सगळीकडे खेळाडू जाणार तर कुठे जाणार. आणि हा दिलाय लॉलीपॉप. डिस्काउंट डिस्काउंट बंदूक से निकली थी गोली, आया 6 रन. भाई 48 12-44 हालांकि 22 का रन रेट है हर ओवर में. सारे 16च्या रन रेट ने ही कामगिरी करावी लागेल. चला स्पीडअप करा, आणखीन सामने केले पंच. काय टाइमपास चाललाय हो. मी ज्यावेळेला कॉमेंट्रीला असतो ना त्यावेळेला जास्त टाइमपास करून देत नाही. मच्छिंद्र म्हात्रेला माहित आहे शिस्त महत्वाची आहे, नियम महत्वाचे आहेत, फॉलो करा जरा. आणखी झाला तर आणखी आम्ही 2-3 सामने खेळू उद्याच्या गटात पण, म्हणजे उद्या जरा टाइमपास नको. ऍडजस्टमेंट करणं महत्वाचं आहे. उद्या पुढचा सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या वेळाभावी. चला स्पीडअप करा लवकर. चला पहिली बारी चालू आहे, अजून दुसरी बारी व्हायची बाकी आहे. विशाल ठाकूर मुरबी यांचं इथे आगमन झालं. त्याला विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थान बनवा. विशाल ठाकूर साहेब मुरबी आपणास आयोजकांच्या वतीने विनंती करते की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थान बनवा. विशाल ठाकूर मुरबी या सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. 48 धावा दाखल करावं लागल्यात. पुढचा चेंडू या षटकातील 91 धावांचं टार्गेट. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि हा आलाय दमदार षटकार.
गाव आहे ईश्वर की कुछ गेंदे शेष 54 धावा झाल्यात काही चेंडू शेष असतील या पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेट चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय धरपडतोय आणि त्याचा फायदा हिरामन भोईर साहेबांचं इथे आगमन झालं त्यांना विनंती करते की आपण मंचावर स्थानापन्न व्हा आणि मुरबी गावातील दादांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हा आयोजकांची आपणास विनंती आहे तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात पाहूया जबरदस्त चेंडू आपलातून चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाच नाही गुडलेस पांडू चेंडू पडलेला मच्छिंद्र मात्र की मारण्यास जमत नाही कारण गुडघ्यांच्या खाली भगवान वसे चेंडू उडत नाही त्यामुळे फलंदाजाला ते चेंडू मारता येत नाही कलेक्ट करता येत नाही गॅदर करता येत नाही पुढचा चेंडू आणि पॅडचा प्रचंड वेग इथं LBW विकेट नसणं आणि इथं फुटबॉल खेळला आहे क्षेत्ररक्षक दमदार बघा आयोजन दमदार खेळाडू दमदार सर्वच काही दमदार पडगा प्रीमियर लीग 2025 जबरदस्त रुचकर असा सर्वच कडक जिलेबी समोसा सर्वच काय अचूक टिप्पणी पुढचा चेंडू बराबर पुन्हा एकदा आराम कार्पेट क्षेत्ररक्षक विज्ञान आलाय कारण शेताचा मैदान आहे बांधा आहेत कांडा आहेत बघूया स्वतः फलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय पाहूया रंगतदार सामना छोटी मुलं सुद्धा सामन्याचा आनंद घेतात स्कोर झालाय पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये धावसंख्या 59 झाली दादा 91चं टार्गेट भावेश सारखं उठते का हो सात चेंडू 33 धावांची गरज आता मात्र सुंदर कामगिरी फलंदाज बाद असेल पंचांनी हात आकाशाकडे केलेत एक स्टायलिश पंच आपण पाहतोय लेग पंच आपण नाव सांगा लेग पंचाचं गुल्लू भोईर आणि आमचे अनिलजी टेंबे एक ऑफिशियल पंच अनिलजी टेंबे जर आमच्या लेग पंचांकडून काय चुक्या झाल्या तर सांभाळून घ्या चला या लवकर पुढचा सामना 4 षटकांचा असेल तर ज्याची क्षेत्ररक्षण आहे त्याने क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्या ज्याची फलंदाजी आहे त्याने फलंदाजीचा ताबा घ्या आणि चेंडूची पाहणी करा भगवान शेठ मसे 2 चेंडू द्या चेक करून घ्या बरोबर आहेत का आंबूट आहे कडक आहे नरम आहे पुच्छाट आहे गोड आहे चाखून घ्या आस्वाद घ्या चेंडूचा उद्या मात्र शनिवारचा दिवस आहे आज शुक्रवार आहे आणि परवा मात्र दमशान काल्याचा प्रसाद चला विनंती असेल क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्या चला 7 चेंडूचा वरच केल बाकी आहे बोला भाई काही साहेब बोला काय बोलायचं आहे का आणि आयोजकांच्या वतीने विनंती आहे उद्या परफेक्ट टाइम टू टाइम सामने होतील आणि टाइम टू टाइम संपतील जर कोण घरी राहिला आणि येण्यास उशीर झाला तर कोणावरही टीम अवलंबून राहणार नाही आणि जे तुम्हाला टी शर्ट दिलेत तर शेवटच्या मॅच पर्यंत टी शर्ट प्रदान करूनच यायचं आहे कोणी वेगळा ड्रेस घालून इथं यायचा नाही ही कलकलीची विनंती आहे सामना चालू बॉलर्स नेम तेजस गोलंदाज तेजस 6 गेंदे में बनाने हैं 33 ये पहला गया एक आया और अभी तो 5 गेंदे बाकी है स्कोर है 33 अभी 5 गेंदे में बनाना है 27 5 चेंडू मध्ये 27 बनवायचे आहेत बघा फलंदाज घाबरायचं नाही पडग्याचं गाव आहे आणि पडग्याची लीग आहे इथे कोणाला घाबरायचं कारण नाही चेंडू बोला तर बस तुम्ही किती पाहिजेत आयोजन दमदार आहे आयोजक दमदार आहेत पुढचा चेंडू पुन्हा एकदा दुसरा आया
एक गई मिड विकेट में, एक गई स्ट्रेट टू द ग्राउंड। ये आया दूसरा छक्का। झाल्यात 4 चेंडू मध्ये 71 झाल्या आणि 4 आता बॉल आहेत 4 मध्ये 21 पाहिजेत। 4 मध्ये 21, सायके 6, सायत्रिक 12, सायत्रिक 18, सायचिक 24, 4 मध्ये 21, 44 वर गेलते विपुल। बघूया 5वी 50 होईल का। और ये तीसरा गया, यानी कि 3 गेंदों में 3 चक्कर, सोने का रिकॉर्ड मोड़ा है। जबरदस्त अंगद। आशी जोरात कर ना कैमरा कर, काय घाबरतो। ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे तेल निकलता है अच्छो अच्छो का। 3 गेंदों में 3 चक्कर, यानी कि मेरे ख्याल से याद आए अंगद पाटिल की। बेहतरीन। अजून 2 मॅच आहेत, जरा टाइमपास नको, जरा थांबा, जरा गाडी चालली मैदानातून। 3 गेंदे में 3 छक्के। गेंदबाज कौन है? तेजस को आसमान दिखाया। और 3 गेंदे में 15 की जरूरत। मॅच जर विन झाली तर विपुल सिंगला 3000, सुधीर पाटील कडनं, संघाचे बॅकर, दमदार व्यक्तिमत्व। और ये गेंद फिर एक खराब, यानी कि गणेश जयंती का अतिरिक्त बोनस। आधीच धावांचा पाऊस, त्याने इथं पारलाय 3 षटकारांचा पाऊस। स्काउट स्काउट स्काउट। बघूया 78 धावा धावफलकावर। 3 चेंडू मध्ये 14 धावांची गरज। 3 चेंडू 14 धावा। या चेंडूवर सर्व सामन्याची मदर आहे। 3 चेंडू 14 धावा। बघूया 3 गेंदे 14 की दूरी, 3-14। बघूया 3 चेंडू 14 धावा, षटकार चौकार की निर्धाव। आला आय फलंदाजी होतोय आणि काय जबरदस्त कामगिरी। अभी इस ओवर की कुल मिला के 2 गेंदे और बनाने हैं 8। ओनर कोण आहे या संघाचा? सुधीर दादा ना, बॅटिंग करणाऱ्या टीमचा सुधीर दादा ना। दादा इकडे या 1 मिनिट। बॅटिंग करणाऱ्या टीमचा तुम्ही आहात ना, आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमचा ओनर रमेश दादा। दोनों पैकर आमने सामने और दोनों सलाह महसूस कर रहे क्या करने का। ये बल्लेबाज काफी छाये, सन्नाटा छाया है। 2 चेंडू 8 धावा, म्हणजे 2 चौकार, षटकार आणि 2 धावा पण चालतील। भाव्या इथे मात्र धोबी प्रचार जुलाई। वॉशिंग पाउडर निर्मा, वॉशिंग पाउडर निर्मा, दूध की सफेदी, वॉशिंग पाउडर निर्मा। आणि आता मात्र खरोखरच असं वाटतंय बडगाव प्रीमियर लीग का यायला पाहिजे कॉमेंट्री करायला, प्रत्यक्ष पाहायला मिळतंय। याची दे याची डोला आणि पाहतो आपण बडगाव प्रीमियर लीग पहिल्या दिवसाचा दिमागदार 16। 1 चेंडू 2 धावा। पाच चेंडू 5 षटकार मारलेत। 1 चेंडू 2 धावा। सामना आवडला असेल तर टाळ्या, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला पाहिजेत। बघा दमदार आणि बाबा 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 इथं जल्लोष बघा।
6 ला 6. ₹3000 तर समालोचक कक्षामध्ये आणा, आम्ही तुमच्या टीमला देऊ. चला जबरदस्त परफॉर्मन्स. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम पाहायला मिळाला. विपुल शेख शेख ना सिंग विपुल सिंग कोण आहे? विपुल सिंग इकडे या, बघूया कसा दिसतोय रे विपुल सिंग. अजिंक्य भाई काय म्हणाल या फलंदाजी बद्दल? चला लगेचच मैदान सोडायचं आणि चला नाणेफेकी जिंकली आहे. काय डिसिजन असेल आपण लगेचच. आणि या सामन्याचा सामनावीर या आपण विपुल सिंग. या विपुल सिंग कोण आहे बघू द्या आम्हाला पण. 6 बॉलला 6 षटकार. चला मैदान लगेच सोडायचं आहे आपल्याला. आणि चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या आपण.